विठ्ठला राम विठ्ठला राम विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला खबरदार हरी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. झाला झाला रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले गो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम. दुसरे चरणा संतातिया, दुसरे चरणा संतातिया, दुसरे चरणा संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आदित्री जननी देवाची. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावया सुबटा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या करजोडी तो कथे काळी, आपण असावे जवळे. विठ्ठला 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 विठ्ठला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले उसाजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आपला चलोसलेला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी असणारा खंडहरी सप्ताह अधिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 50व सुंदर असा सुयोग सर्व ग्रामस्थ मंडळी माळे वाडगावकर घडून आणतात. या कार्यक्रमाचं औचित्यच इतकं सुंदर आहे. जगभर जो उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो, त्यातले त्यात भारतामध्ये आमचा शारदीय नवरात्र उत्सव आणि गणपती गणेश उत्सव. या उत्सवाला आजच्याने सुरुवात होती. घटस्थापना आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा आयोजकांनी माझ्याकडे दिली असल्या कारणानं प्रभुचिंतन करत असताना ज्या महात्म्याचे या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे, जगाला ज्यांनी आशीर्वाद द्यावं, पूजनीय आदरणीय असणारे गंगागिरी बाबा,
त्याच परंपरेमध्ये असणारे नारायणगिरी बाबा, त्याच परंपरेमध्ये असणारे रामगिरी बाबा, पूजनीय आदरणीय त्याच परंपरेमध्ये असणारे किसनगिरी बाबा, पूजनीय आदरणीय भास्करगिरी बाबा, प्रकाशनंद गिरीजी बाबा, या थोर मोठ्यांच्या आशीर्वादानं उपस्थित असणारे प्रभुप्रेमी गुणीजन महाराज मंडळी यांच्या सानिध्यामध्ये देवी भागवत चालू आहे. त्याचे शुभनजी महाराज यांच्या मुखातून आपण देवी भागवत श्रवण करतो. या कार्यक्रमाचं नेतृत्व सर्वच भाविक मंडळाच्या अथांग प्रयत्नानं आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्यामध्ये काशीनाथ महाराज आहे, बाळासाहेब महाराज आहे, कैलास महाराज आहे, मृदंगामध्ये ओमकार महाराज आहे, शुभम महाराज आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. दिलेली वेळ निवडलेला अभंग सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतो. अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, अभंग पाठ नाही असा टारकरी नाही, अभंग पाठ नाही असं या मंडपात तरी कोणी नाही. आणि एवढा असून बी एखादा म्हणेल हा अभंग पाठ नाही, तर समजावं तो महाराष्ट्रातला नाही. विठाला 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 सर्वांच्या परिचयाचा पाठातला अभंग आहे. ज्ञानोबरायांच्या गाथ्यातील पहिल्याच क्रमांकाचा रूपचरणातला अभंग आहे. अभंगाचा सरळ अर्थ, एक स्त्री आहे, तिला तिची मैत्रिणी भेटली आणि तिच्या मैत्रिणीला ती सांगते, अगं खरं सांगू का, मला सुख झालं ग. कोणाचं? ती म्हणली, 6 जणी म्हणजे मैत्रिणी. हे माझ्या मैत्रिणी, मला सुख झाले हो 6 जणी. कायानं सुख झालं? ती म्हणली, रूप पाहत आलो क्षणी. मग जे रूप पाहिलं ते कसं आहे? ती म्हणले, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. का गं, त्याला पाहण्याकरता तुला किती दिवस लागले? ती म्हणली, बहुत सुकृताची जोडी, आणि म्हणून त्याची मला आवड निर्माण झाली. मग तो आहे तरी कुठं आणि कसा आहे ग? ती म्हणली, सर्व सुखाचा आगर आहे. आणि तो बाप रुक्मादेवर आपल्या मैत्रिणीला सांगते. ती मैत्रीण कोण याचाच विचार करायचा. विठ्ठल आपण या जीवसृष्टीचा विचार करू गेलो आणि जीवसृष्टीमध्ये ईश्वर निर्मित ही जीवसृष्टी आहे, म्हणजे ब्रह्मदेवाने उत्पत्ती केलेली जीवसृष्टी आहे. या जीवसृष्टीमध्ये अथंग आणि कायमस्वरूपी टिकावी, कायमस्वरूपी अहोरात्र चालावी याकरता 2 गट आहे, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. त्याला अलीकडच्या भाषेत आपण नर आणि मादी म्हणू, त्याला दुसऱ्या भाषेत तोता आणि मैना म्हणू. अशा अनेक संबोधनाने आपल्याला त्याला विचार करता येईल. तो असा नर असो अथवा मादी असो, पुरुषत्व असा महिला असो, याचं आपण जर वर्गीकरण केलं तर दोन्हीचा विचार सारखा सापडेल. त्यांची प्रकृती आपली सुद्धा, महिलांची प्रकृतीच आहे ना आपली सुद्धा प्रकृती. ते म्हणतात माझी प्रकृती ठीक नाही महिला, आणि आपण म्हणतो का मा परकुता ठीक नाही. म्हणजे प्रकृती स्त्री पुरुषाची एक आहे, इथल्या मताशी आपण सहमत झालो. दुसरं मत आहे त्यांचाही जीव आणि आपला सुद्धा. महिलाही म्हणतात माझं जीव लागत नाही किंवा माझ्या जीवावर आलं. आपणही म्हणतो मा जीव लागत नाही का जीवा लागत नाही म्हणतो. जीव लागत नाही, जीवा 2 शब्दाने आपण समांतर रेषेत आलो, एकोप्यात आलो. आता तिसरी गोष्ट आहे, त्यांचाही आत्मा आणि आपला सुद्धा नाही, त्यांची आत्मी आणि आपला आत्मा. तिसऱ्याही गोष्टीनं आपण एकोप्यात आलो. आता चौथी गोष्ट आहे, त्यांची बुद्धी आणि आपली सुद्धा. तेही म्हणतात माझी बुद्धी चालत नाही, आणि आपण म्हणतो का मा बुद्ध्या चालत नाही. चला, त्यांची बुद्धी आपली बुद्धी, त्यांचा आत्मा आपला आत्मा, त्यांचा जीव आपला जीव, त्यांची प्रकृती आपली प्रकृती. पण बुद्धी कोणती? जी बुद्धी ईश्वराला अर्पण करून ईश्वराला ओळखती ती बुद्धी सांगती. मग कोणती बुद्धी? ज्ञानोबराय सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही, हा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ कीर्ती, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. हा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी.
बुद्धीचं वर्णन करतात ते का केशवराजे सकळ सिद्धी, जी देव प्राप्त करून घेण्याकरता अवरात्र प्रयत्न करते ती बुद्धी, आणि जी बुद्धी देव प्राप्त करण्याकरता प्रयत्न करीत नाही, तू का म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहूनी दगड बरे देवा. बुद्धीनं इतर गोष्टी कितीही पाहिल्या तर तिला सुखच मिळेल हे सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून, कितीतरी उदाहरणं मी तुमच्या डोळ्यापुढे मांडेल आणि ते तुमच्या लक्षातही आणून देईल. तुम्ही सांगा, बुद्धीला रूप पाहू वाटतं, तात्विक दृष्ट्या विचार आहे, आणि खरंच रूप पाहू म्हणजे किती रूप पाहिले म्हणजे बुद्धीला सुख मिळेल. आपण एक राजा रावण डोळ्यासमोर तुमच्या आणून जाऊ, त्याला किती आपण मुली पाहायला जातो की नाही, 5 झाल्यावरच म्हणतो ना आपण आपल्याला पाशेवा. आता नाविलाज असतो पास करतात, तो भाग सोडून द्या. कारण आता ते पाप आम्ही सर्वांनीच केलंय. आम्ही कीर्तनकार सुद्धा गुन्हेगार, आम्ही सांगत होतो, तुम्ही ऐकलं नाही, आणि आम्ही सांगून तुम्ही सुधारले नाही, मग आम्ही पैसे घ्यायला लागलो. 25 वर्षापूर्वी हे फार मोठं पाप केलं या महाराष्ट्रामध्ये. सगळ्याला फक्त मुलगाच पाहिजे होता, वंशाला वारस मुलगा. मग आता घ्या मुलगा, सांभाळा मुलगाच. सोट्टे आता जे ते आम्हाला भेटतं, महाराज आहे की एखादी पोरगी, म्हणजे चिखलाची देव करू बैस का खत घेऊ, लाज नाही मला भेटायला आलो तुला. उतारले आमचे विचार, करतो आम्ही कशा करता. सज्जन मायबाबा तात्विक डोळ्यासमोर या. ज्या बुद्धीला ईश्वर प्राप्ती आहे ती बुद्धी असणारी रावणाची नव्हती अशी नव्हे. 80,000 बायका होत्या, त्या बी देखण्या होत्या, स्वरूपवान होत्या, गुणवान होत्या, ज्ञानवान होत्या. सगळ्यात ज्ञानवान मंडोदरी होती, रूपवान बी होती, देखण्या होत्या. एक डोळा ऐकणार किदेर बी देखणार, भांग्या नव्हत्या. मग एवढ्या देखण्या बायको असून जर त्याला सुख मिळालं असतं तर ते सीतेकडे गेलं. तर्क लावा तर्क, 80,000 असून सुख मिळलं नाही. चोपदार आपल्याला किती आहे. ते म्हणले राऊत महाराज मी आजच उभा राहिलो. अरे तुम्ही एवढे भाग्यवान आहे. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये अंबाजोगाईला जेव्हा मुकुंदराज स्वामी संघ भगवान दत्तात्रय सोकट्या खेळत होते, आणि जेव्हा नाथ महाराजांनी बोलून आणलं तेव्हा दत्त भगवान पळून गेले. नाथ महाराज आमंत्रण द्यायला गेले, पण जेव्हा नाथांच्या घरी अंबाजोगाईचे शास्त्री जेव्हा आले षष्टीच्या कार्यक्रमाला, तेव्हा भगवान दत्तात्रय असे उभा राहत होते. म्हणून त्यांनी भगवान दत्तात्रयाला विचारलं, का रे नाथ बाबा मला आमंत्रण द्यायला आलते, तेव्हा आपण सोकट्या खेळत होतो, तुम्ही पळून गेले आणि आता त्यांच्याकडे राहते. ते म्हणले मालका पुढं कुठं गडी खेळत असतो का, म्हणजे मालक हे तुम्ही, म्हणून मालकासारखं वागतो तो मालक. कधी कधी तुम्हाला या अनुभव आहे. मला ते चोपदार काय करते, ती काठी घेते आणि दुसऱ्या डावची सरक पुढं. अरे ती काय डावचायसाठी ठेवलेली का, अरे तो धर्मदंड आहे, तो भूषणात उभा राहायचं त्याला असं हातात धरून 2 तास, आणि पाठीमागं लटकायची. ती काय पुढं लटकायला काठी नाही, ती काय टेकायसाठी धरली काही गॅस पुढं ठेकी. बंदूक येते धर्माची. चला माझा मुद्दा लांब जाईल. आपला चरित्र भाग बाजूला जाईल, आपल्याला विचारसरणीमध्ये बांधायचं. 80,000 रावणाला पत्न्या होत्या, तरी त्याला देखणे असून सुख मिळलं नाही. आपल्याला एकीकून जर आपल्याला आपल्या पत्नीकडून सुख मिळलं असतं तर बरेच लोकांनी आमच्या जवळ ग्रहण केलं नसतं, आणि तुकोबाराय सुद्धा म्हणले नसते, बरे झाले देवा बाईल कर्कशा. अहो पती पत्नीचं नातं फक्त 2 वर्ष गोड वाटतं, इतकं गोड. नवीन लग्न झाले ना ती सुद्धा खाली मान घालून. अहो जुना काळ मर्यादेचा होता. जुन्या काळात जर सासूने सुनाला हाका मारली कमल, तर ती खाली मान घालून म्हणायची जी. आता जर म्हणलं कमल, ते काय मर्यादाचं उल्लंघन झालंय. मर्यादा कोणी पाळायला तयार नाही आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तमच्या काळातलं चरित्र मी सांगतो. रावणाला 80,000 होत्या, त्याच्याकून त्याला सुख मिळलं नाही. आपल्याला किती, फक्त 2 वर्ष बायकोकून सुख मिळतं. बायको 2च वर्ष ऐकती. गंगारामचा अनुभव आहे. 2 वर्ष 95ला मी आळंदीहून आलो, 95ला मी लग्न केलं, नगर जिल्ह्यातलीच केली. 2 वर्ष माझं ऐकत होती. महाराज किती लांब कीर्तनाला जायचं ना तर डबा करून देत होती.
पण 2 वर्षानंतर आमचं कॅलेंडर बाजारात आलं. आपण किती म्हणलो अरे माझा डबा करू दे, मला तिथे गेल्या गेल्या कोणाला म्हणू लांब जायचंय, मी कुठं नाही केलं, आतापर्यंत केलं नाही का, पोरगी रडायला लागलो काय करू, तेव्हापासून बाहेर खातो. पैसे मी नेऊन देतो, किराणा मी भरून देतो, तरी मी शा खातो. तुमचं मला माहीत नाही. 2 वर्ष पत्नी ऐकती, 2 वर्षानंतर पती ऐकतो आणि 2 वर्षानंतर सगळे ऐकते. 2 वर्ष बाई अशी नवऱ्याचं ऐकतील, चुटकी सरची ऐकते आणि 2 वर्ष त्यो बी ऐकतो. पण 2-3 वर्षात सारं गाव ऐकत. काय खरं आहे. ती बाई सुद्धा म्हणते इमाल तुला सांगते काही खरं नाही गं. त्याच्या बापान कसं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळेचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत ही काळीचे नाही कोणी नावल. आपण म्हणतो पत्नी माझी आहे, जर आपली आहे तर हात तिच्या बापाचे पण बांगडे आपले आहे, गळा बापाचा आहे पण मंगळसूत्र आपलं आहे, कपाळ बापाचं आहे, गंध कुकू टिकली आपली आहे, पाय बापाचे जोडे आपले, तरी इकून घेऊन जातील तिकून करून आणि ती म्हणे माय भावाचं आहे. कस का आपली आहे. वाडे घ्यायला पैसे नव्हते, सोडती जी आसन ती आपण सगळ्याला काय नाव ठेवा 2 घंट्यासाठी, जे आसन आपली आसन तर तिला बी लागन म्हणून आपलं कोणीच. अरे आपलं जाऊ द्या, एक बायकोवाला दुःखी येत नव्हे, 80,000 वाला दुःखी येत नव्हे, पोरं लई मोठे असणे म्हणजे सुखाची कल्पना आहे का. किती पोर होते ना रावणाला, 1.25 लाख. अलीकडे आमचं प्रमाण सांगतो 60 पोरे झाली त्याला, नारदाला 60 पोरं होते. मग 60 पोराकडून नारदाला सुख मिळायला पाहिजे होतं की नाही. नाही मिळलं महाराज. पोरं सांभाळणं इतकं सोपं आहे का. आपण कीर्तनात एखाद्या पोराला म्हणलं गप, ते म्हणतात काय करतं त्याचं. बरं पोरं इतके कलाकार राहते, एकत्र कुटुंब असं त्याच्यात 2-3 लहान लहान लेकरं असं, एकाला शी आली दुसरं म्हणतं मला बी आली, त्याचं धुतलं त्याने केली नाही तर तो धुई ना, त्याची आई म्हणते नाही ना धुई. अरे पोर आहे तूनच आपण मोठेले झालो, हसण्यासारखं काय याच्यात. लय पोरं म्हणजे सुखाची कल्पना नाही, लय मोठ्या बायका म्हणजे सुखाची कल्पना नाही, लय मोठं सोनं म्हणजे सुखाची कल्पना नाही. शुद्ध कांचनाची सप्तकोट, कोटी घरे ते काशा आणि तांब्याची. तुकोबाराय म्हणतात गंगाराम नाही. एवढं मोठं वैभव तुकोबाराय म्हणतात, त्याचं प्युअर सोन्याचे 7 कोटी घर होते. रावणाचे सगळं कुटुंब सोन्याच्या घरात राहत होतं, तरी रावणाला सुख मिळलं नाही. आपलं कुठं हरलं. सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. हो तुका म्हणे जाची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाची संपदा एवढी, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही. मी सांगतो असं नाही, तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात एवढं मोठं रावणाचं वैभव होतं, प्युअर सोन्याची घरं होती, तरी उपयोग झाला नाही. आपलं कुठं हरलं, हुजूर मुजूर फुजूर. अरे एवढी एवढी 10 ग्रॅमची अंगठी राहते ना, अख्ख्या पंक्तीत वाढायला घेणार नाही, मधी राहील. इथं वाढा, इथं वाढा, इथं वाढा. रात्री उसाच्या कोपऱ्यावर धरलं हळूच काढ. एवढं नाका कानात राहत नाही तर लगेच
ते फक्त लई मोठ्या गर्दीत नाही, मोजक्या लोकात गोड दिसतं. आणि लग्न का 9:30ला लागलं आणि मोटरसायकलवर का जायचा टाईम असला आणि उसादाची वाट असा, गाडी जवळ आलं, गडबड करू नका, आता नेऊन दे ना. अरे एवढं मोठं वैभव रावणाला सुख मिळलं नाही, तुकोबारा मग तुकोबाराला साधकाने विचारलं सुखच नाही का? महाराज म्हणतात मुळीच नाही. मग मुळीच नाही का? महाराज म्हणतात मुळीच नाही. का नाही? महाराज म्हणतात काय सांगू बाबा, ये रती माई के दुःखाची नाही आधी अंती नाद 12 याच्याही पुढे जाऊन सांगतात बाबा रे काय सांगू प्राण्या मायेचा नाही कुणाचे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. आणखी जाची नाही एकला प्राण्या माझे माझे मनोनी, आणखी जाची नाही एकला प्राण्या माझे माझे मनोनी. हो दाची एकला प्राण्या माझे माझे म्हणून, दाची एकला प्राण्या माझे माझे म्हणून. हे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी. हे मेले पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती जातील एकल प्राण्या माझे माझे मनोनी, अंती जातील एकल प्राण्या माझे माझे मनोनी. वाटतं महाराज आपलं जाऊ द्या, भगवान कृष्णाची आई सुद्धा जीव द्यायला आली, पण जीव द्यायला यमुना डोही बुडाला ना, त्या डव्हापर्यंत यायची कृष्ण मागा पाहिजे. तिची आईनं नाही उडी मारली तर आपल्या मारत्यान का? उगच काही उगा आपलं तिच्या दंडाला धरा ग, ती पडन ग, ती धरून चाला ग, मला मोकळी सोडा ग, आपोआप घरी येईन ग. लाज नाही मला आणि भेटायला आली तुला. कुठं हरले आमचे विचार? साधकाने हात जोडले तुकोबार आहे, आम्हाला सर्व सुख मिळलं पाहिजे. महाराज म्हणतात मिळण्याकरता फक्त सुख 2च ठिकाणी, सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुख एक ह्याची ठाई बहु पायी संताच्या. हे म्हणले मग देवाचं सुख मिळण्याकरता काय करावं लागेल? हरी प्राप्तीशी उपाय धर्म. मग खरं सुख मिळेल का? तेने विना जीवा सुख नव्हे, तेने विना जीवा सुख नव्हे, तेने विना जीवा सुख. हो आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. ते देवी न जीवा सुख नोहे, ते देवी न जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोए, तेने विन जीवा सुख नोए. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते देवी न जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते देवी न जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. ते देवी न जीवा सुख नोए, तेने विन जीवा सुख नोए. कळून सांगतात तुकोबार आहे, अरे बुद्धी
तुला जर खरं सुख पाहिजे असेल तर तो एक देव आपला करून घे. नसता तुला सुख मिळणार नाही. कळलं पाहिजे. एका कीर्तनकाराने आईवर सुंदर व्याख्यान केलं. संपूर्ण समाज उपसा उपसी रडला. डोळे पुसून लाल झाली इतका रडला. शेवटी महाराज मृदंगाचार्य मात्र महाराजाकडे लक्ष द्यायचा आणि थापही टाकायचा आणि खुदकून असायचा. 2 तास निघून गेले. महाराज आपलं बिदागिरी घेऊन निघून गेले. गावातल्या मंडळींना जाणत्या मंडळींना मृदंगाच्यावर लक्ष ठेवणं सांगितलं. का रे काय कळतंय तुला कीर्तन? वाजवलं म्हणजे कीर्तन कळतं का? ते म्हणले काय झालं? अरे काय महाराजांनी आईवर वर्णन केलं. अरे आईशिवाय कोणतं दैवत नाही असं अलस्खलित ब्रह्मज्ञान आईविषयी सांगितलंय. कृत झालो बाबा, खरंच आई कळली रे. म्हणला भाग्यवान तुम्ही, तुम्हाला महाराजामुळं आई कळली. ते म्हणले हो. तुला काय कळलं? ते म्हणे मला महाराज कळला. कशामुळं? म्हणे मी त्याच्या शेजारी राहायला आहे. कीर्तनात म्हणून जमन का लटिका व्यवहार. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले, त्याचे वंदावे पाऊले, त्याचे वंदावे पाऊले. बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले, वंदावी पाऊले त्याचे वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले, त्याची वंदावे पाऊले, त्याची. हे बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले, वंदावी पाऊले त्याचे वंदावी पाऊले. या बुद्धिरूपी जीवाला संतरूपी मायबापानं लाख उपदेश केला. आता उघडी डोळे, उघडी डोळे, जरी का अद्यापिन कळे, जरी का अद्यापिन ओ मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी. हे मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटा. उघडी डोळे जरी का पिन कळे, मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी. आता उघडी डोळे जरी अद्यापिन कळे, मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड पोटा. आईच्या उदरातून जन्माला येणारे 2 प्रकारचे जीव आहे. 4 पायाचे आणि 2 पायाचे. त्या 4 पायामध्ये पुन्हा 2 प्रकार आहे. काही ओठाने पाणी पितात, ते शुद्ध शाकाहारी आहे, त्यांचे डोळे ताबडतोब उघडतात. पण जे जिभीना चाटून पाणी पितात, जे हिंस्र प्राणी आहे, त्यामध्ये मांजर आहे, कुत्रा आहे, यांची डोळे जन्माला आल्यानंतर किती दिवसांनी उघडतात? कमीत कमी 5 दिवसांनी. आपण आईच्याच उदरातून जन्माला येणारे आपले डोळे किती दिवसांनी उघडते? अहो जन्माला आलं की लगेच ती बाई येऊन सांगते आज पोरग झालं बरं का, आज तुझं पोर राहिलं बरं का. मग नुसतं पायासारखी डोळे आहे का? घरची बेईना शेजारची म्हणे पिन काऊन लवीना. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावी. आता कळायला पाहिजे म्हणून किती उपदेश केला महाराज. घडोघडी काळ आता अहो कितीतरी प्रमाण सांगून, अहो केव्हाच सांगून दिलं हरिपाठामध्ये लटिका व्यवहार. त्या बुद्धीनं ऐकलं नाही आणि न ऐकल्यामुळं तिनं असणाऱ्या या प्रपंचामध्ये गुंतली आणि मग शेवटी कळल्यानंतर मग म्हणायला लागली कोण नाही कोणाचं, एकट्यानं जायचं. हा दिने कळून घ्यायचं. नाक मूक गळू लागले लाळ आणि शिमूड, स्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड.
आता कोणी पाहत नाही. मग म्हातारं जर घरात पडलं आणि आपण म्हातारीला विचारा, म्हातारं दिसत नाही, कोण म्हणतं नाही दिसत, महाराज दिसन कसं असं घरात पडेल हे. आपण म्हण काय भानगड, कशाची भानगड आहे महाराज, 6 महिन्यापासून जागेवरच आहे, एका रात्रीत 15 रांगोळ्या काढीत. असं एक सुद्धा रांगोळी सोयीची राहत नाही. आपण कसं बी लई मोठं पाणी म्हणून धुवून आणावं, असे कपडे वाळू घाला, साबण लावून हात धुवा आणि असं जेवायला बसा, असा गमकन गमका. महाराज आत्ताच दवाखान्यातून आणलं, म्हाताऱ्या डॉक्टरनं सांगितलं आता तुम्हाला जरा बरं वाटत का ना, अशी उबळ जर आली ना असं फडकं लावा, नसल फडकत असा हात लावायचा. कशाच ऐकत म्हातारं, टी व्ही पाहायला माझ्याजवळ येऊन बसलं, अशी उबळ आली, असा पटकन बेडका माय इथंच पडला. बाईल म्हणे खरा, मरता तरी बरा. नासियाले खरे तू कोनिया, तू कोनिया, नासियाले खरे तू कोनिया, नाचियाला कर तुमको निया, नाचियाला कर तुमको निया. बैल मन खरे मरता तरी बरे, बैल मन खरे मरता तरी बरे, बैल मन खरे मरता तरी बरे, बैल मन खरे मरता तरी बरे. नासियाले खरे, नासियाले खरे, नासियाले, नासियाले, नासियाले खरे, नासियाले तुमको निया, नाचियाला कर तुमको निया, बैल नासियाले खरे तू कोनिया, बैल मन खरे मरता तरी बैल मन खरे मरता तरी मरता तरी मरता तरी महाराज इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतं आपण जर म्हणलं काय गायलं ते फुकट गायलं का, फुकट म्हणून दाखव माईकवर एक चाल स्वट्ट. अरे हे इतकं सोपं नाही, हे वाजवणं सुद्धा सोपं नाही. आपण म्हणलं काय मर्दंग वाजिला ते फुकट वाजिला का, तू एक बोल वाजवून दाखव मी सगळं कीर्तनाचं पाकिट देईन. पण एवढ्यात आलात, कारण कीर्तनामध्ये आणि भजनात लय फरक आहे महाराज. भजनात स्वरताल लावता येतो, पेटीवाल्याला म्हणतो आपण धार स्वर, इथं काय आहे, इथं मोम्या आहे बगदी आणि बाकी झालं अगदी आहे. मग इथं भस्कांदेशी बोलावं लागतं, सोडून द्यावं लागत नाही. तालातून जाऊ स्वरात जाऊ, पण स्वरात आला तर गोडे, तालातून गेलं लगत त्याचा ताल गेला. आता याला बी भिवून राहा लागत. जाऊ दे, आपला विषय लांब. धन्यवाद तुमची. चला माझा मुद्दा लांब. किती उपदेश केला ओ संत रूपी मायबापानं, पण खरंच आपण ऐकत नाही, खरंच ऐकत नाही. आपल्याला हे फक्त आपलंच वाटतं, पण आपले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. हे जर आपलं असतं तर आपल्याला सोडून गेली नसतं. आपलं कोणीच नाही महाराज, आपलं कोणीच नाही. अहो आपल्या संगल पाणी ग्रहण केलेलं सुद्धा म्हातारपणाला म्हणते काय खरं आहे त्याचं. अरे मी खानदानी म्हणून त्याच्या हाताखाली आणली, तू इतका बेकार आहे, तुला काय सांगू बाब्या. अरे त्यानं मला दिवाळीला जाऊन दिलं नाही, कधी ओवळील नाही. सक्रातील जण मी कुकू लावायला गेले माय मागच झिंडत होता, इतका बिनविश्वासी होता. एवढा बिनवाशी होता तर कौन विश्वासाने इतक्या लोक राहिली. म्हातारपणालाच बरा सोडायला लागली. पांचट जी बाई म्हातारपणाला नवऱ्याला सोडते ती पांचट.
अरे आयुष्यभर त्याने तुमच्यासाठी केलं, तुम्ही त्याच्यासाठी केलं, आणि एकदा का ते म्हातार झालं की मी म्हणते मी मोठ्यात राहीन आणि ते लहान्यात राहीन, आणि त्याला कोण पाहिजे? तेव्हा तो म्हणला तर तुला मी नाही पाहणार, तर मग अरे अर्धांगी येते त्याचं बी अर्ध पुण्य तिला येतं आणि तिचं बी त्याला येतं. सविस्तर कधीतरी सांगन, वेळ नाही आपल्याकडे. चला, किती बाऱ्या सांगितलं पण ऐकत नाही, आणि न ऐकल्यामुळं तिची मैत्रीण तिला म्हणायला लागली, का गं काय झालं गं? ती म्हणली, दुःख बांधवडी आई हा संसार, सुखाचा विचार संसार दुःख मूळ, चौकडी विंगड विश्रांती नाही कोठे, रात्र ती म्हणली, का गं मग तुला येतो मायबाप आधी सांगत नव्हते का? ते म्हणले त्यांनी मस्त बाऱ्या सांगितलं पण म्या नाही ऐकलं. ती म्हणले काऊन नाही ऐकलं ग? लाडकी लेक मी संता, लाडक्यापणामुळं मी ऐकलं नाही ग. तिची मैत्रीण म्हणले मग आता? ती म्हणले काही म्हण बाई, आता उबगले म्हणी, आता उबगले ग, नको वाटतं ग. ती म्हणली मग आता एक कर, आम्ही सांगतो ते ऐक, तू माहेराला जा आणि काही दिवस माहेराला राह, आणि काही दिवस राहिली का मग आई बाप विचारते तुला का ग तुला जायचं का नाही, मग तवा सांग. मला जायचं बी नाही आणि राहायचं बी नाही आणि करायचं बी नाही. ती म्हणली जमन का? ती म्हणले जमन ग, आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, आता माहेराला आलेली आहे. 2-4 दिवस झाले, 15 दिवस झाले. तिच्या आईने विचारलं बिमल, ती म्हणली काय गाई? अगं पाहुण्याचा फोन नाही, काही नाही, टेन्शन, तुमचे भांडणं झाले का? ती म्हणली मुळीच नाही. आणि मग सासू सासरे ते म्हणले मुळीच नाही. आणि मग तू पहिल्यांदा आल्याबरोबर जायचं म्हणत होती, आता तुला हुजूर मुजूर फुजूर केलं तरी तू जात नाही. पहिल्यानं काही घे म्हणलं तर काही घेत नव्हती. निघायच्या टायमाला म्हणायची मम्मी एवढी फुकणी नेऊ का ग? मग कमीत कमी फुकणी तरी नेत होती, पण आता न्यायचं नाही जायचं नाही, भानगड काय? ती म्हणली मम्मी तुला सांगते बरं का, मला नाही नांदायचं. बाईच्या पुढं मुलीची डाळ शिजती म्हणजे आई पुढं. आणि मग मुलगी बाहेर निघून गेली, बाप जेवायला आला, ताट वाढून दिलं, आणि बाप जेवत असताना बाई गप झाली. ती म्हणलं ग रे काऊन गप झाली? भांडणं झाले काय आपल्या घरात? मग काऊन वाकडं तोंड करते? कशाच वाकडं तोंड करते? नाही म्हणती. हो ना, बोलव मग तिला. बोलेल काय झालं? नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, ओ दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, हे दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, ओ दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, हे दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग ओ बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, हे नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, हे नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. बाप म्हणले असं म्हणून चालायचं नाही. ती म्हणली का चालायचं नाही? चाललं पाहिजे. ती म्हणले झालं काय? मोडकेसे घर तुटकेशी छप्पर, देवाला देवघर नाही, मला नवरा नको ग बाई, जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी, वरी तेलाची धार नाही, मला नवरा नको ग बाई, असं म्हणून चालायचं नाही. देहाच्या गावालिया जन्ममूर्तीच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. आता मृत्यू लोकात आले ना, जोपर्यंत आयुष्य दिलंय ना तोपर्यंत राहावंच लागेल. हा दुःख बांधवडी आहेच. मुळातच मृत्यूलोकी दुःख सुखाची कहाणी ऐकले जे कवणाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी इगळाच्या ढेकणाचे आबाजे, सुखाची कल्पना मूर्खत्या वचना येऊ पाये, आता राहावंच लागेल. ते म्हणले पप्पा जमतच नाही. बाप म्हणले तू माझं ऐकलं नाही, पण आता नाही ऐकलं ना, आता तरी ऐक. कसं ऐक? आसोनी संसारे जेव्हावे, हसोनी संसारी हसोनी संसारी जेव्हावे गोकरी, हसोनी संसारी
उभारी वेगवेगू करी वेदशास्त्र उभारी बाय सदा वेदशास्त्र उभारी वाय सदा वेदशास्त्र उभारी वाय सदा हे कोणी संसारी जिव्हावे मुकारी वेदशास्त्र उभारी बाय सदा वेदशास्त्र उभारी बाय सदा सोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाय सदा वेदशास्त्र उभारी वाय सदा हे पोरी आता जमणार नाही, संसारात राहावं लागेल. मग कसं राहावं लागेल? आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. अशा प्रकारे राहा. ही म्हणले बाप्पा मला खरंच सुख मिळेल का? ही म्हणले त्याची जबाबदारी आम्ही देतो, निश्चितच तुला सुख मिळेल. मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माग जे केलं ना ते पाहू नको, आता जा. आता ती माहेर आलेली आहे, माहेरून सासरी आलेली आहे. मुलगी सासरी जाताना किती दुःख आहे, ज्या गेल्या त्यांना विचार. मी नेहमी सांगतो माळ घालणं सोपी आहे पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं अवघड आहे. बायको सांभाळणं सोपी आहे पण बायको होणं विचारायला किती अवघड आहे. एखाद्याची आई वारली ना किती कमायला भेटायला जात्या, नकरोडू मी तुझ्या आईसारखी, त्याला बरं वाटत. एखाद्याची बहीण वारली ना किती क जात्या, नकरोडू आम्ही तुझ्या बहिणीसारखी, त्याला बरं वाटत. पण एखाद्याची बायको वारली किती क जात्या पण त्याला बरंच वाटत नाही. का कोणी म्हणतं नकरोडू मी तुझ्या बायकोसारखी. अवघड आहे ना. नांदणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे महाराज. ते कशा नांदत्या त्यांची त्यांना माहिती. नांदायची वेळ आपल्यावर आली असती मग कळलं असतं. लय अवघड आहे महाराज, इतकं अवघड आहे तुम्हाला काय सांगा. माझी मामाचीच तुमच्या जिल्ह्यातली. एकदा काय आता तिला वाटत होतं भाशी केल्यानंतर जीव लई, पण नाही लावला. तर मी काय करू त्याला. ती एकदा पाय पडली नव्हती तर म्हातारीन मग दिवसभर तळी उचलली. बोल सदानंदाची ओळख. कीर्तन होऊन गेलो. दुसऱ्या दिवशी आंघोळ केली, म्हातारी वटीवर बसली ना, तिला म्हणलं आवडतो. दोघं पाय पडायचं लंबा लाटून यासाठी म्हणली होती मी, यासाठी मग कशाला म्हणली होती. मी मायावालीच सांगतो, तुमचं मला माहित नाही. नांद नाही इतका सोपं. आता बुद्धी नांदायला आलेली आहे. पहिल्यानं नांदण्यात आणि आता नांदण्यात फार फरक आहे. पहिल्यानं तिची एक प्लेट हरवली तर 8 दिवस शाद येत होती. एक प्लेट कोणा नेली, कमून नेली, कशी नेली, काय घालून नेली. एक प्लेट झाली गेली तर 8 दिवस शाद येत होती. ती बी केसर घेतलेली. आता बदलली. पहिल्यांदा जर तिच्या गाईचं शेण जर कोणी सारायला किंवा सडा टाकायला नेलं तर ती आरती करीत होती. आमच्याच जनावर दिसले का मग लोकांकडे जनावर नाही का, नाही लोकांची धन आणता येतं मग आपल्या घरी का माणसं कुंस नाही का. तिला हे बी कळत नव्हतं माणसाच्या आणि कुंसाच्या यांना सडा चालवत नाही. आता बदलली होती. संसारात आली होती. आता सकाळी लवकर उठत होती. लवकर उठली चटकन असणारी सडा करावं, रांगोळी काढावी, तुळशीजवळ काढावं, तुळशीसमोर रांगोळी काढावी, तुळशीला दिवा लावावं आणि त्या रांगोळीकडे पाहावं आणि त्या रांगोळीला म्हणावं का गं रांगोळी किती सुंदर नटवलंय मी तुला. अगं किती सुंदर नटवलं. नवनव्या आईवाचं लेणं तुला दिलंय ग. नुसतं पांढरं ठुलं नाही, नुसतं तुला कुमारिका नाही केलंय ग.
तुला हळदी कुकाचं सुद्धा लेणं दिलं, पण काही म्हण ग रांगोळे, संध्याकाळ लोक तू राहणार. अगं ए रांगोळे, तुला नाव ठेवून काय कराय, तू संध्याकाळ लोक राहणार नाही, पण मा तरी कुठं. कोणाला विचारित होती रांगोळीला, कोणी विचारित होती बुद्धी. आणि त्या तुळशी जवळ जाऊन काय म्हणत होती, रंगा येई हो येई, रंगा येई हो येई, विठाई की ठाई माझे कृष्णाई का नाही, रंगा येई हो येई, तीन दैसे रजनी मय झाली हो माई, दीन तैसे रजनी झाली हो माई. अवस्था लावणी गेला तुम्ही कानाये, अवस्था लावणी गेला तुम्ही अवस्था लावणी गेला तुम्ही कानाये, अवस्था लावणी गेला तुम्ही कानाये, दीन तैसे रजनी मद झाली हो माये, दीन तैसे रजनी मद झाली हो माये, दीन तैसे रजनी झाली हो माये, दीन तैसे रजनी झाली हो माये. पांगुळले मन काही नाठवे उपाय, म्हणवणे पायी जीवे धरुणे राहिले, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सारखी चिंतन चाललं होतं, कामे नेले चित्त नेली अवलोकन, बहु वाटे दुःख फुटो पाहे सारखं पहिल तो गे काऊ कोक, सारखं भेटवावं त्याशी चरण झाडीन केशी, सावळ्या रूपाशी मन झाले हो, भेटवावं त्याशी चरण झाडीन केशी. कुणी जर भेटलं तर त्याला विचारत होती, पुसावीची हिची वाटे, जे जे भेटी तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. सारखी चिंतन करत होती, सारखी म्हणत होती, कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा. धुवायला जरी गेली चिऱ्या चोळ्या धुता विसरती, उर्धो लक्ष लागली कृष्णमूर्ती, कोण नाठवे कोण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती. ओ धुवायला जरी गेली आणि जर आठवण आली प्रभूची, तर सारखं धुणं असं धरून बसायची. ती एकच धुणं धुत होती. आपण किती धुतो ज्याचं त्यान पहा. त्या एकच धुणं धुवायला न दिला जात होत्या, या दोन दोन धुवायला जात्या. तिचं धुत्या नीचं धु लागत्या. तुला माहिती आहे का तीन खा हा सरगावात माहिती सांग, तुला माहित नाही. चिऊन खरंच नाही बाया, आपल्याला कोण सांगतो. गंगारामबाची बायको गेली न बाया निघून, मग तुला काय करायचं. मी समर्थ आहे आणि नका सोडून देईन. बुद्धी बुद्धी माझा विषय कुठे आहे आज. बुद्धी सारखी बदलली होती महाराज, एवढी बदलली होती. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैशे आम्हा केले पांडुरंगे, किंवा तैशे आम्हा केले नारायणे दोन्ही पाठे. आता पिकून गेली होती, बास उबजलिया. आता फक्त एकच डोळ्यासमोर चिंतन होय, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आता प्रभूचं गुण संसारात राहत होती, पण कशी राहत होती. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आता काम जिथल्या तिथं होतं, सर्व चिंतन सारखं चालू होतं. तुळशीला पाणी घालताना तेच, काम करताना तेच. नवे नवे तिची अवस्थाच अशी झाली होती. कशी झाली होती. कन्या सासूऱ्याशी जा तैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले तुमच्या जीवा, मागे परतून पाय, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले तुमच्या जीवा.
जीवा चुकरिया मायू बाळ हुरा पायू तसे झाले माझ्या जीवा कसे झाले तुझ्या जीवा जीवन वेगळी मासोळी तैसा तुका तळमोडी पैसे झाले मा अवस्थेची पिशी आता अवस्था बदलली होती फक्त प्रभूच्या देवाशिवाय काही आवडत नव्हतं झाले काहीची आबाही आता एकच प्रभूचं चिंतन तिच्या अंतकरणात होतं हा संसारात राहत होती पण त्या संसारात असून ती संसारात नसल्यासारखी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैशी असावी संसारी आता पक्षी अंगणात उघडतात तशी ती संसारात होती इतकी बदलली होती आतुरतेनं वाट पाहत होती एक दिवस सोन्याचा उघडला आणि तो सोन्याचा दिवस तुळशीला पाणी घातलं तुळशीला दिवा लावला सूर्याकडं पाहिलं तर सूर्य अर्धा आला होता अर्धा सूर्य आला आणि त्या सूर्याकडं पाहिलं तर पिवळा पितांबर असणारा सूर्य सर्व पृथ्वीवर मिसला होता आणि तेवढ्यात तिला त्याच्यातला सूर्यनारायणामध्ये ईश परमात्म्याचा सगुण साकार झाला आणि ती तेव्हा म्हणायला लागली काय म्हणायला लागली पिवळा पितांबर शेला गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला काय सांगू माझा कैवारी आला गो मग तो कैवारी कसा आहे घन निळा सावळा बाई घन निळा सावळा बाई आनो घन निळा सावळा बाई आनो सोन सळा पांघरे पाटोळा सोन सळा पाखरे कासे सोना कळा पांघरे पाटोळा सोन सळा पाखरे बाजू घन निळा सावळा बाई आनो घन निळा सावळा बाई आनो घन निळा सावळा बाई आनो सगुण साकारही झाला होता आणि निर्गुणाचाही साक्षात्कार झाला होता निर्गुण साक्षात्कारामध्ये ती इथपर्यंत पोहोचली होती कहाँ पगडारू देखे आनेरा देखा तो सब वहिने घेरा नवे नवे याच्याही पुढं जाऊन विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सगुण आणि निर्गुण एकूण आहे म्हणून तिला सगुणही साक्षात्कार आहे आणि निर्गुणही साक्षात्कार ती आपल्या मैत्रिणीला सांगते तो पाहिला ग मग पाहिलेला सगुण कसा आहे ती म्हणले राजस कुमार मदनाचा पुतळा तो कसा आहे ग योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी हे माझ्या साजणी योगियाला दुर्लभ आहे मग त्या सहाजणी कोणत्या योग याग विधी येणे नवे शुद्धी असणारा योग याग असणारे शाही चौवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती 6 शास्त्र आहे 18 पुराण आहे त्यांना कळला नाही त्यांना पाहायला मिळला नाही तो मला पाहिला आणि काय झालं ग अभंगाचं पहिलं रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी 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 सुख धारे वो साधनी
नाही भेटत. हे 6 जणी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला नाही, मी पाहिलाय ग. म्हणून तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारोनिया. मग तो अद्वयानंद नित्य निरामय जोयका निज धी योग्याची, ती समचरण विठेवरी साजिरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. म्हणून तो हा असणार ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती ती उभी मूर्ती विठेवरी. म्हणून रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी. मी ओ हा शब्द आदरवाचक आहे, मी त्याचं उत्तरही सांगितलं होतं. ओ हा शब्द फार मोठा आदर आहे, आजही खूप आदर आहे महाराज माता भगिनीमध्ये. कधीच त्या आर्य कार्यावर जास्त बोलत नाही, लईच राग आला तर. पण संयम हा त्यांच्याकडे फार मोठा आहे. म्हणतो मी कधीतरी कीर्तनात, कुत्र्याच्या मागं मांजर लागत की मांजरीच्या मागं कुत्रं, मांजरीच्या मागं लागत. पण लागता लागता मांजरीच्या मागं पळता पळता एकदा मांजरीने फेस कुत्रं म्हणतं चला आपलं. असं लईच राग आल्यावर ते आर्य कार्य येते, असं येत नाही. म्हणून ती म्हणली ओ बघा ना तुम्ही आपल्याला किती आदराने बोलते. अहो मी काय म्हणते, कीर्तन कितीला संपल? 9ला. मग लगेच या बरं का घरी, तिथलं फराळाचं खाऊ नका, तिथे शाब्दा असला मग तुम्हाला ॲसिडिटी होती बरं का. अहो मी काय सांगते बरं, किती मी काय सांगायचे तुला, ही तासात ॲसिडिटी होईल. ते म्हणून मी तिकडंच जाईल. आदर आहे आदर. ओ 6 जणी, हे 6 जणी म्हणजे मैत्री 6 दर्शनकार आहे. आणि 18 पुराणे, वेद जया गातिया महातयाची संगती. वेद अनंत बोलला, अर्थही तुकाची साधला, विठोबाची शरण जावी, निज निष्ठा नाम घ्यावी. म्हणून वेदाने मान्य केलेला, शास्त्राला मान्य असणारा, शास्त्राला सांगता आलं पण कळला नाही, आम्हाला सांगताही आलं आणि कळलाही, म्हणून सुख झाले वो विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. ओ हरी जय जय हरी जय 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 जय. ओ हरी जय जय विठोबा रखुमाई. हे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि 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 जय 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 हरि हरि जय जय. ओ हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा 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 रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय. हरि जय 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 जय. कुंडली वरदारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. दुर्गा माता की जय, जगदंबा माता की जय. विठोबा रखुमाई. गोपाल विठोबा रखुमाई. टाळ टाळ हा. विठोबा सज्जन माय बापू, आनंद वाटतोय. 95ला लग्न झालं,
तेव्हा सुद्धा एवढे फुलं नव्हते महाराज. काय होतं बऱ्याच ठिकाणी फोटोवाल्याचं म्हणणं असतं असा हार धरून उभा राहा म्हणजे फोटो चांगला निघन. पण आता ते करते न काय, त्याच्या टायमाला हारच नव्हते असे धरायला, त्याच्यामुळे त्याला सवयच नाही लागली ना. म्हाताऱ्या माणसाला काही नाही, आपलं टाकून देणं मोकळं झालं. मी याच्याही पुढे जाऊन सांगेन, मला 3 खिसे आहे. शर्टाला 2 आहे, एक वर आहे एक लोंबता आहे, आणि बन्यानीला बी एक खिसा आहे मोबाईल बिबाईल ठेवायला. 3 खिसे आणले मी. एवढे जरी पैसे दिले तर वजं होणार नाही, पण तुमच्या प्रेमाचं वजं झाल्याशिवाय राहणार नाही मला. आनंद वाटला आपला राहिला. आता फक्त आपल्याला तो रूप असणारा देव कोणता याच्याविषयी थोडंसं चिंतन करायचं. आनंद वाटतो. आपलं निवेदन पूजनीय आदरणीय बाबाला सर्वात जास्त आवडतो तो तुमचा मंडप. खरंच आवडतो, कारण कौलरी घरं राहिलेच नाही ना. तुम्ही कौलरी का होईना, पत्र का होईना, पण कौलरी करून दाखवलं, यातच तुमचं भूषण आहे मला. अरे जुनं ते सोनं आहेच ना, पण ते टिकवलं पाहिजे ना. नुसतं शाळेत म्हणायचं भारत माझा देश आहे, साऱ्या भारतीय परंपरेचा विविध पटणे नटल्याचा मला अभिमान आहे, नटल्याचा अभिमान आहे, आपली चड्डी घालून येत पांचर. शाळेत काय शिकलं? विविध परंपरेचा नटल्याचा. मग लांब घाल ना, ते दुसऱ्या देशाचीच लोक घालीत. तुम्ही तशाचे तुमच्यातल्या मज घाली द्या. आता माझं मुंबईला कीर्तन आहे, पाहायला भेटत ते असं वाटत नाही महाराज ग्रामीण सारखं कीर्तन. असे पुढं बसलेल्या अशा नकट्या नुकट्या दिसत त्याच अशा जा उभारल्या केल्या आपल्या तुरीतल्या काही देवरीतल्या शेडाड्यावाल्या. म्हणून ही संस्कृती टिकली पाहिजे. म्हणून हा देव मी सांगत होतो. खरंच तो कोणता देव आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. भगवंताचे मुख्य अनेक रूपापैकी 5 रूप आहे. त्या 5 रूपामध्ये मुख्य 5 आहे आणि ते स्वयंभू आहे. त्या स्वयंभूमध्ये पहिला देवा तुझी गणेशू म्हणून ज्ञानोबाराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. देवा तुझी गणेशू सकला मती. मती म्हणजे बुद्धी. हे बुद्धी देव हा गणेश स्वयंभू आहे. याला ओळखण्याकरता काय दे? बुद्धी दे. म्हणून निवृत्ती दासू अवधारी स्वयंभू. पण त्या स्वयंभू गणपतीविषयी बी आम्ही अशी कल्पना तयार केली. उगाच मायला एकीमेकीला सांगते, चंद्रभागा तुला माहिती का ती काय गं? अगं गणपती कशापासून झाला? तिने कशापासून? अगं पार्वतीला आंघोळ करायची होती आणि मग कोणी येतं जातं म्हणून कवड उघडत वास लागत. बरं बाई आंघोळीला बसलो, नीट घरात मध्ये येईल आणि म्हणून कोणी नव्हतं म्हणून तिनं माळाचा करून ठेवला. म्हणलं तू पाठ घासायला गेली होती तिचा? तेवढीच राहिली तिची पाठ घासायची. सुट्टी. 9 नारायण जसे जन्माला आले, कोणी कानातून, कोणी विभूतीतून, कोणी हत्तीच्या कानातून, कोणी कसं. तसं स्वयंभू गणपती स्वयंभू. तशी जगदंबा सुद्धा स्वयंभू आहे महाराज. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले 3.5 पीठ. त्या 3.5 पीठापैकी एक पीठाचं वर्णन जर करत गेलो तर आपण जर लक्ष्मी म्हणतो, ती लक्ष्मी कोण आहे? स्वयंभू आहे महाराज. ज्या वेळेस समुद्र मंथन केलं आणि त्याच्यातून 14 रत्न निघले, त्यातून कोणते निघलं? पहिले रत्नामाग रत्न लक्ष्मी निघले महाराज. आणि ती जाऊन थांबली कोल्हापूरला, म्हणून कोल्हापूर वासिनी. आणि तिनं महिषासुर नावाच्या राक्षसाला मारलं. ते एक स्वयंभू आहे. दुसरं पीठ स्वयंभू मध्ये मोडतं तुळजाभवानी. ही तुळजाभवानी निर्माण कशी झाली? प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास निघला. ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर तिथं पूर्णकुटी करून बांधून राहायला लागल्यानंतर ती एक नक्की तिथं आधी चांगली होती म्हणा. तसं आधी काही चांगल्या राहते म्हणा. ती लंकेहून आली. तिला राम आवडला आणि लागली ती लोंढा वाळायला. भगवंतानं लक्ष्मणाकडे वाढली, तो गिराईक घे. त्यानं बरोबर नाकच तोडून टाकलं तिचं. ती नकटी. आणि ती नकटीच्या नावामुळे नाशिक नाव पडलं. आणि मग ती भावाकडे गेली आणि तिनं भावाला सांगितलं असं घडलं आणि अशी बाई आहे. आणि म्हणून ती पळून आणल्यानंतर
महादेव पार्वती कैलासात बसल्यानंतर भगवान झाडालाही कवटाळीत होते, हे सीते, हे सीते, हे सीते, हे सीते. आणि मग भवानी जगदंबा म्हणायला लागली महादेवाला, तुम्हाला काही डोकं आहे का? त्याचं भजन करता तुम्ही, त्या राम पूजी सदाशिव, सदाशिव पूजी राम. तुम्ही ज्याचं भजन करते ते येडं झालं बायकोसाठी. कस काय? ते कशाला विचारू राहिलं? मग तू काय म्हणणं आहे? मी त्याची परीक्षा पाहिजे. तीन काय करते, मी सीता होऊन जाते. आणि ती सीता होऊन आली पुढं तुळजापूरला. प्रभू रामचंद्र इकून नाशिकहून तिथं जाताना तिथं गेले, ती वनामध्ये सीतेसारखी दिसली आणि हाका मारताना भगवंताने दंडवत घातलं, साष्टांग नमस्कार केला. म्हटले आई तू इथं कस काय? तिने ओळखलं ग, ओळखलं ग. ती स्वयंभू प्रगट झाली. तिसरी रेणुका नाली केस मोकळे झोपी गेली. ती रेणुका माता ती पण स्वयंभू आहे. तिचे दोनदा चरित्र ऐकायला भेटेल, पण आपल्याला एकच बाजू सांगावं लागेल. जगदंबे ऋषी आणि त्यांची असणारी रेणुका माता ती पतिव्रता स्त्री होती. ती वाळूच्या घागरीमध्ये आणि सापाच्या चुंबळीनं पाणी आणत होती. पण कर्मधर्म संयोगानं तिनं एका वाईट गोष्टीचं मंथन तिनं पाहिलं पाण्यामध्ये आणि तिची बुद्धी भ्रष्ट झाली. तिला विचार आला, असं वाटतं कधी कधी पंढरपूरला आपण जर एकटं गेलो आणि दुसरे जर गुलगुल गप्पा मारला तर आपल्याला वाटतं त्या चंद्रभागेला आला बरं झालं बा, मी बी गप्पा मारल्या होते असं. म्हणून जवळ जाऊन एकट्यानं जात जाऊ दोघांना बी. एकटंच जाईना तर दोघाला कवा जाते. जे जाते ते तरी कुठं हुशार राहते. ते घरच्याला म्हणते कस काय घरी? ती म्हणजे सगळे माझ्यात, आम्ही बी माझ्यात. पण करे मी निघोल तेव्हा मधल्याच पोरगं लई रडत होतं, ते कस काय? म्हणलं ते पिळकलं ई वापस. ती रेणुका माता. पाणी आणण्याला उशीर झाला, पूजेचा व्यंग झालं आणि पुढं रागाच्या भरामध्ये त्यांनी तिचं शिरच्छेद केला. त्याला 5 मुलं आणि 1 मुलगी होती. एका मुलाला सांगितलं आईचं मुंडकं उडव, पण ती मुलगा काही उडवत नाही. जगदंबे ऋषी म्हटले मर मर म्हणल्याबरोबर पोरग मेलं. असे 4 मेले. 5वा परशुरामाने विचार केला माझे वडील मर म्हणते तर माणूस मरतो, मग जिवंत होय म्हणल्यावर जिवंत होणार नाही का? असा बाप ओळखला पाहिजे आणि आपला बाप बी तसा असला पाहिजे. आपला बाप तस कोण्या बी लग्नात गेल्यावर डीजी पुढं पार्वतीच्या बाळा तुझ्या अंगात चढा म्हणे ताशाचा आवाज झाला आणि गणपती घायचं तूच नाचत आला. गणपती नाचायला का पांचट. परशुरामाला माहित होतं ज्या ती माझ्या वडील म्हणले मर तर 4 पोरं मेली. मला बी मर म्हणल्यावर मी मारणार आहे. पण मारायच्या अगोदर शास्त्रानं सांगितलं मातृदेव भव पितृदेव भव. आपण पितृदेव ऐकून पाहू ताकद वडिलाची. म्हणजे म्हणले काय म्हणणं आहे? काय नाही, उडव आईचं शरीर. त्याने आईचं शरीर उडवलं, धडा वेगळं केलं, परशु समोर ठेवला आणि हात जोडले. ऋषीनं सांगितलं वाह पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3ही लोकी झेंडा. अरे वा वा वा, माग काय पाहिजे? ती म्हणले 3 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट तुम्ही राग सोडा. ते म्हणले सोडा. दुसरी गोष्ट तुम्ही माझे भाऊ जागे करा, जिवंत करा. त्यांनी केले. आता 3रा माझी आई जिवंत करा. ते म्हणले लाव मुंडक्याला मुंडकं. मुंडक्याला मुंडकं लावलं पण ते गडबडीमध्ये लागलं, ते तिरप लागलं. म्हणून ज्यांनी मूर्त्या घेतल्या रेणुका मातेच्या ती तिरपी घ्या लागती बरं का. अशी सरळ नाही घ्या लागत, अशी थोडी तिरपी घ्या लागती, नंतर पूजा पावन नाही होत. आता घेतल्या असेल तर राहू द्या. मग काल ठुला असतं तर आज सांगितलं असतं. आणि म्हणून रेणुका जिवंत झाली पण गुप्त झाली. आक्रोश करायला लागले. वडिलांनी सांगितलं काय नाही, या डोंगराला भगवान दत्तात्रेयाचा अवतार होणार आहे, तू याला प्रदक्षिणा मार. पण तिला गुप्त अवस्थेत ज्यांनी सांभाळलं ते टाळ्या वाजते का तेही नाही. म्हणून सगळे लोक ज्या आदा आहे तिथं तुम्ही गेले की नाही तर मग चालतं का माझ्या सांगत माझं आहे तिकडे कीर्तन. एवढे नेल्यावर माझ्या पाकिट कसं काढायचं. म्हणून त्यांनी सांभाळलं, त्यांनी वर मागितला, त्यांनाही वर दिला. पण आई मिळेना आणि म्हणून सांगितलं मार हाका.
पण जोपर्यंत आई ओ देईल, तीनदा ओ देईन, तोपर्यंत मागं पाहायचं नाही. परशुरामाच्या लोकशास्त्रात आलं नाही पाहणार, पण महाराज आईचं प्रेम आईसारखंच असतं. जी आईसारखी असते तिला आईच म्हणते ना. तो डोंगराला प्रदक्षिणा मारली, पाहिली, हाका मारली, आई, तिनं हाका मारली, ओ, याला मोहच आवरला नाही. कारण वडिलांना सांगितलं 3 बारे हाका मारली ती पूर्ण बाहेर येईल. आणि जर तू मध्ये तोंड मागं पाहिलं तर जेवढी आली, यांना पहिल्याच होकारार्थी हाका मारली, हो म्हणल्याबरोबर यांनी मागं वळून पाहिलं तर नुसतं शिर आलं, ती रेणुका माता. आणि असणारी आपली कोल्हापूरची आई जगदंबा ही विश्रांती घ्यायला महिषासुराला मारलं आणि म्हणून ती सप्तशृंगी गडाला गेली. अष्टभुजा, तिनं दैत्याला मारलं म्हणून अष्टभुजा आहे. आणि ती 7 डोंगरात का राहिली? प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी मारुतीरायाने जो डोंगर नेला त्याच्यातले 60 तुकडे तिथं पडले, म्हणून ते सप्त तिला नाव पडलं. आणि तिनं वर मागून तिला सांगितलं की तू हे कर की नवनारायणापारखी मच्छिंद्रनाथ हे नाथ जन्माला येतील, यांना शांभरी विद्या शिकव. म्हणून अशी असणारी 3.5 पीठं, त्या सगळ्या पीठाची मिळून एक आहे की आमचे नाथ बाबा वर्णन करतात. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करवया झाडली, त्रिविध तापाची करवया झाडली. त्रिविध तापाची करावया जाडली, त्रिविध तापाची करावया जाडली. भक्त लागी तू पावती निर्वाणी, लागे तू पावती निर्वाणी. ओ भक्त लागी तू पावती निर्वाणी. लागे तू पावती निर्वाणी. ओईचा जोगवा मागेनो, ओईचा आईचा जोगवा मागन, आईचा जोगवा मागन. तिकडं आई आली. तुमच्या मारा आणि जन्माला या पुन्हा इथं अशी कीर्तनात येत असते काही. हे वाद्य आहे तिचं. हे जे बाकीचे देव आहे का त्यांचं वाद्य वेगळं आहे ना आपल्या देवीचं वाद्य वेगळं आहे. या आपल्या देवीचं शुकसंकादिक गोंधळी नाचता ती सोहम मिळी ते वाद्य आहे. ते बाकीच्या देवाचं वाद्य सांगू का? तुझ्या नावाचा र मंडप द्यारा, अरे मग हुरगडाच्या रेणुका माता जागरणाला या, तुळजापूरच्या अंबिका माता जागरणाला या. त्याच्यात लगेच एखादी म्हातारी उठती, अगं माझ्या तोंडाकडे काय पाहता, हरी कुक लावा ग आई, शांत व्हा, लिहाना लिहा. मग आई अशी करते, हळदी कुक लावायचं झालं मग बाकीची बाय म्हणते, अगं तीच कंबर खोसा ग, तीच केस मोकळे सोडा ग. ज्याचे येतं त्याला लख लाभ रे बाबा, पाप घ्या. येणाऱ्याला लख लाभ. खरंच या देव, जर ज्याच्या घरी देव येतो त्याच्या घरी मला घेऊन जा रे, मी लय आजारी. 35,000 रुपये लावले विचारा तुम्ही. 35,000 घालून पहिलं कीर्तन केलं मी. पाहिजे फेडायचे कुठून? गाडीचे हप्ते, दवाखान्याचा खर्च आहे, पुन्हा सुनबाई डिलेव्हरी, तिचं बी सगळं मॅच केलं. हे पैसे गोळा करायसाठीच जा लागेल ना. काही नाही महाराज, अंतकरणातला देव तो हा विठ्ठल. अरे तो असणारा व्यापक आणि हा असणारा संकोचित नाही. तैसा हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा, का भ्रांताशी कामू साठविला हरी जी हे हृदय मंदिरी. त्या देवादेवतीची जरूर अंगात आणा, माझा विरोध नाही.
पण त्या देवाबरोबर हा खरा देव सुद्धा ओळखून घ्या. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. नसतं काय होतं, उगाच आपलं झोका खेळणारे झोका खेळते आणि पाहणाऱ्या आगा चढव खायला येणार घ्यायचे उगाच विनाकारण. कुस्ती खेळणारे कुस्ती खेळते आणि पाहणारे उचल 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 उचल. अरे तू पाय ना तिकडं काय चाललं ते उगाची. या असली भक्ती आपल्याला आवडत नाही. म्हणतो हा विठ्ठल बरवा, तो हा मा म्हणजे लक्ष्मी, धवल म्हणजे पती. म्हणून तो हा विठ्ठल सर्व भौत स्कृताची जोडी. त्याला पुण्य भरपूर केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही. मग ती म्हणली सर्व सुखाचे आगर कुठं आहे. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी चार भुजाची, तेथील मुखाची चार भुजाच्या, बाईला 16,000 रे, हे बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, हे बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे, नाचत गाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे, नाचत गाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. म्हणून रेणुका असेल, सप्तशृंगी असेल, तुळजा भवानी असेल, महालक्ष्मी कोल्हापुरी असेल, या सगळ्या म्हणजे पांडुरंगाचेच अनंत अवतारापैकी अवतार आहे. फक्त पाहताना जो जसा बघ जयामनी जायचा भाव, ज्याच्या मनात जायचा भाव आहे त्या पद्धतीने आपण पाहतो. हे सगळे तेच आहे महाराज. कारण पंढरपुरात पहिला वारकरी भगवान गेल्यानंतर पार्वती पंढरपुरात आहे, नंदी पंढरपुरात आहे. नंदी कुठं आहे? पंढरपुरात. तुमच्यापैकी सगळे पंढरपूरला गेले. पुंडलिक रायाच्या पुढच्या नंदीचं तोंड कुणीकडे आहे? पांडुरंगाकडे आहे का चंद्रभागेकडे आहे? तुम्ही गेलेले नाही का? काळा झाला का उरलेल्या पैशाच्या गाड्या करा आणि मला बोला, मी येईन तुमच्या. मग सगळ्याला दाखवून आणतो. नंदी नाही पाहिला मग पंढरपूरला गायला गेले. नंदी कुठं आहे? पुंडलिक रायाच्या पुढं कुणीकडे तोंड करून हे पांडुरंगाकडे आहे. म्हणून महायोग पिठे तटे भीमरत्यं वरम पुंडरी काय धातू मुने दे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्म लिंगम. म्हणून नंदी तिथं आहे. पार्वती एका तळ्याजवळ थांबली, गणपती बाप्पा मध्ये गेले आणि आमचे भोले बाबा जे गेले डोक्यावर जाऊन बसले, म्हणून स्वयंभू आहे. म्हणून ह्या मूर्त्या सगळ्या स्वयंभू स्वयंभू आहे. पार्वती तिचे अनेक अवतार आहेत, त्यापैकी ते स्वयंभू म्हणजे युक्त एकच आहे. म्हणून भगवान ईश परमात्मा म्हणजे तुळजा भवानी आहे, तोच सप्तशृंगी आहे, तोच महालक्ष्मी आहे आणि तोच असणारा रेणुका माता आहे. आणि म्हणून त्याच देवाचे आपण तुकोबरायचं एक प्रमाणे अनादि निरुपमा तुकोबराय म्हणतात. कुडीची ही कुळदेवी केली ठावी संताने, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. म्हणून असा असणारा सर्व सुखाच्या घर बाप रुक्मादेवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा मधव बरवा. कळलं पाहिजे की नाही. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे तुमचं काय दुखतं? ते काही दुखत नाही म्हणे. चालायला लागले का गुडघे दुखत म्हणे आणि उभा राहिला का टाचा दुखत आहे म्हणे. म्हणजे चालायला लागलं तुमचे गुडघे दुखत आहे, उभा राहिल्यावर तुमच्या टाचा दुखत आहे. वजन काठीवर उभा राहा. मग तरी वजन काठीवर उभा राहिली, भितरी टेकून उभा केली, मोजली, बसा आजी तुमचे चालायला लागले गुडघे दुखतात. हो, उभा राहिल्यावर तुमच्या टाचा दुखतात. त्याचं कारण एक असं आहे, तुमची उंची आहे 5 फूट 3 इंच आणि तुमचं वजन आहे 110 किलो. स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक आहे. स्लॅब झाला 10 इंची, पिल्लर झाले 2.5 इंची. डुग्गू डुग्गू. ते डॉक्टर साहेब हसू नका, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. मग आजी पथ्य पाळावं लागेल ना, औषधं घ्यावं लागेल. ती म्हणली औषध नाही घ्यायची बायला करून राहतं, पण पथ्य 100% पाळेल. खरंच तुमची शपथ. मग आजी पथ्य पाळणार ना? हो. मग सांगू पथ्य? ते सांगा. पण आजी पहिली गोष्ट, तुम्ही दिवसात किती टाइम जेवतात? 3 द्वंदा तर जेवत हे. म्हणजे तुम्ही द्वंदा जेवतात, एका टायमाला किती भाकरी खाते? 3 तर खाते म्हणे.
म्हणजे तुम्ही दोनदा जेवतात आणि एका टायमाला 3 भाकरी खातात. आजी पथ्य एवढीच पाळा, 2च टाईम जेवा जा. 3 बरं झालं, पण एका टायमाला एकच भाकर खात जा. ती मग जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणे फाशी घेऊ का होल्डरमध्ये बोटं घालू, तसं कळलं पाहिजे. एक म्हातारी माझ्याकडे आली, ती म्हणे महाराज पोरग आहे ना लय बोटं चूक येतं म्हणे. म्हणलं मी काय करू? काहीतरी औषध द्या. म्हणलं पोरग दाखिलं मापात होतं. म्हणलं याच मी जर औषध दिलं ते कधीच बोटं चोकणार नाही. म्हणे मग औषध द्या. म्हणलं 2 मीटर कापड घेऊन या. 2 मीटर कापड घेऊन आली म्हातारी. सकाळी या म्हणलं, आली सकाळी नात आली. औषध म्हणलं रेडी द्या. म्हणलं औषध ज्यादा कडू ये तुमच्या देखत घेणार नाही. म्हणलं मग मी काय करू? म्हणलं मी औषध देतो तो लोक तुम्ही आमच्या मागं वाड्यात जा आणि मी तिला सांगतो चांगली चहा कर म्हातारी खरकस. म्हातारी मागं चहा प्यात गुतली. पोराला इतकं गोड बोलल्यानंतर पोरगं म्हणे बाबा मी खरंच बोटं चोकणार नाही पण तुम्ही मला काय द्या ना. म्हणलं 2 चड्ड्या. लहानपणी पोराला कपडे लय आवडते, तिने घालून पाहू का? म्हणलं तुम्ही काढून टाक. त्यानं त्याची काढी मी घातली. जशी त्यानं घातली तशी मी गडबडीत करदोडं टाकलं. म्हणून त्यानं घातल्यावर ते बाबा याला बांधायला काहीच नाही. म्हणलं हात कशाला दिले? त्यानं धरलं ना असं. मला म्हणलं लय मस्त शिवली यार टेलरनं. म्हणजे आले टेलर लोकांचं मा विश्वास नाही. हे समोरून चांगली मला मागून पाहू बरं कर बरं तिकडं तोंड. त्यांचा आवाज तिकडं तोंड केला, मारला टोला. अरे बापरे असं वरडल्यावर तिची आजी पळत आली. आजी पळत आल्यावर त्याला लईच अवसर आला. आयो चाल ना आपल्या घरी, चल ना आपल्या घरी. म्हणलं जर का बोट चोकले डबल औषध नाही बाबा. मग तरी म्हणे असं कोणतं औषध दिलं? म्हणे पोराचे डोळे बाहेर यायचे. म्हणलं या ना का बोट चोकले डबल औषध नाही ना बाबा. मग तरी म्हणे येतो आम्ही. म्हणलं या. म्हणजे आमची चड्डी. म्हणलं ती तुमची आमची इथंच राहून द्या. कापडाच्या दोन्ही घेऊन जा. आंघोळ केली का ही ना आंघोळ केली की गुण आल्यावर सांगायला. 15 दिवसांमग तरी माझ्याकडे आली. म्हणलं आजी तुमची तब्येत? 3 महिने तब्येत बी चांगली. म्हणलं पोराची चांगली. म्हणलं पोटं चोख येतं. कशाचं चोख येतं बाबा? असं घेऊनच खेळत. कळून परमार्थ करा. कितीतरी विनर सांगू पण आपला नियोजित वेळ संपलेला आहे. आनंद वाटला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व सुख म्हणजे जे जगातलं जेवढं सुख आहे तेवढं विठोबाच्या चरणी आहे. आणि ते आपण जर पाहिलं, ते जर मिळवलं तर आपण म्हणजे देव पाहावया गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. किंवा देवाची बरे तुका म्हणे खरे तो मी ममे वंश जीव लोके जीवभूत सनाता. आपण जीव हा देवरूप होतो आणि तो देवरूपच आहे. फक्त कळून घ्यावं लागतो. कळल्यानंतर सर्व सुखाच्या घर बाप रुक्मा देवर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिले गुरे वेडेवा गुरे उत्तरी. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका